तू विसरू नकोस, तू ऍक्टर तो काहीतरी भयंकर कॉम्बिनेशन्स काढतो. कॉम्प्लिमेंट देते का धमकी देते सोबत कळत नाहीये रे. तुम्ही नवऱ्याला कधी सोडताय असे पण मेसेजेस येतात मला. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा लवकरच तुमच्या भेटीला येतोय आणि आता रेड कार्पेटवर आम्ही आहोत. अमितची एंट्री झाली आहे त्याच्या पत्नीसोबत ॲज ऑलवेज आणि दोघेही खूप सुंदर दिसत आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. आणि मला अर्थात माहिती आहे की अमितचं स्टायलिंग अर्थात बायकोनेच केलेलं असणार आहे. काय सांगशील? 100% हो. फक्त स्टायलिंगच नाही, नवऱ्याचं आयुष्य पण तिनेच बनवलंय. पण आता हे जे काही अर्थात मला ग्लॅमरस जास्त आता ही वाटते अमितपेक्षा. सो तुझं स्टायलिंग तू स्वतः केलेलं आहेस का अमितने काही सजेशन दिले? नाही तर अमितला व्हिडिओ कॉलवरती कनेक्ट करून त्याचे खूप जास्त सजेशन्स आहेत इनफॅक्ट या वेळेला. मग मी ब्लॅक कलर घालणार आहे, तू कुठला कॉन्ट्रास्ट कलर घालायला पाहिजे, कलर स्पेसिफिक हे त्याने डिसाईड केलेलं आहे. आणि काय लुक कॅरी करायला पाहिजे ह्याचं पण डिस्कशन त्याच्याकडूनच आलेलं आहे यावेळेला. पण मला असं वाटतं सगळेच हिरो आहेत ना किंवा जे कोणी जोडी जोडी येत आहेत ना ते मुद्दामून सगळेच हिरो ब्लॅक वेअर करतात जेणेकरून त्यांची जोडी जी आहे ती हायलाईट व्हावी आणि तिला काहीतरी छान वेगळं वेअर करता यावं. तूही हाच विचार केलेला दिसतोस. आमच्या मुलांचं कसं असतं ना, पटकन संपलं. हो, हिच्यासाठी मला खूप बघावं लागतं की नाही हे स्पेसिफिक वेअर कर, हे हे असं कर, हे डिझाईन्स असले पाहिजेत, हा रंग असला पाहिजे. मुलांसाठी रंगच उरले नाही आहेत. एक व्हाईट आहे, एक ब्लॅक आहे, एक ब्लू आहे, संपलं विषय. पण यावेळेला तुम्हाला काहीतरी एलिमेंट पण दिले असं मला कळलं की तुमच्या टीमला म्हणजे आता मी जुई आणि प्रियाचा अर्थात इंटरव्ह्यू केला त्यांचं मला कळलं की काहीतरी एलिमेंट दिले फ्लावरचं. सो ते एलिमेंट तुझ्या ह्याच्यात तू कुठे इनोव्हेट केलं? सवय आहे ना याची तुला अर्थात. अगदी अगदी खूपच सवय. म्हणजे मला एक्सपेक्टेड होतं की हा असं काहीतरी क्लिशे डायलॉग मारणार आहे. मला परत कधी ऐकावं लागतं, सिरियल नाहीये ही. बंद कर. पण कॉम्प्लिमेंट काय देशील बायकोला? अर्थात इतकी गोड दिसते आहे. सो काहीतरी आता आता दिलीच असशील पण आता काय वाटतं म्हणजे प्रेक्षकांसमोर? मला मागावी लागली. मी त्याला सांगितलं, म्हटलं रे बायको आली जरा तरी काहीतरी तू सांग कशी दिसते. तेव्हा तुम्ही मागे उभे होतात. अच्छा ओके आठवतंय? ऐकू नको असं म्हणत. काय कॉम्प्लिमेंट दिली आता सांग, जग जाहीर कर. खरंच खूप सुंदर दिसतेस बायको. माझ्यासाठी तू जगा वेगळी आहेस, अमेझिंग आहेत, फॅन्टॅस्टिक आहेस. तुझ्यासारखी दुसरी कोणी असू शकत नाही. हे पण आणि मला नकोच असं आहे. वाटतं की असं फिल्मी दुनियामधून आलाय तो. छान दिसतेस रे, हा बस असं चालेल. पण आज मुलांना कुठे ठेवलं आणि यावेळेला जेव्हा तुम्ही रेड कार्पेटवर एकत्र येता तेव्हा मुलगा कुठे असतो? तो घरी आहे आजीसोबत. आणि तो कधी येण्याची जिद नाही करत त्याला अमित आज की मी विचारलं निघताना तू येतोस का, त्याने मला विचारलं कुठे चाललाय. म्हटलं पप्पांचा अवॉर्ड शो आहे तर आपण तिकडे जाऊया. नाही नको, मी इथे खेळतो घरी बसून. सेम अमितला तो बऱ्यापैकी घाबरतो. जेव्हा जेव्हा आम्ही बघितलं घरी गणपतीच्या वेळेला असो अमितला थोडासा घाबरून असतो. सो अशा वेळेला तुला जर त्याला आणायचं असेल तर काय चीट करून तुला त्याला इथे आणावं लागेल? काहीतरी आमिष द्यावं लागेल. तुला टॉय घेऊन देईन, तुला बाईक घेऊन देईन. त्याला बाईकचं खूप क्रेज आहे. सो त्याला बाईक सांगितली की तो कुठेही येतो मग सोबत. पण तो काय एके ठिकाणी बसणं खूप कठीण आहे, खूप लहान आहे अजून. थोडा मोठा झाला की मग त्याला घेऊन येता येईल. पण अर्थात इथे जोड्यांचे परफॉर्मन्सेस आहेत आणि बरेच वेगवेगळे पण मुलं बॉईजचे पण परफॉर्मन्सेस आहेत. अमित कोणासोबत आम्हाला परफॉर्म करताना पाहायला मिळणार आहे आणि तो ऍक्ट कशा प्रकारे असणार आहे? बट ऑब्वियस अर्जुन सायली एकत्र असतीलच. पण अर्जुन सायली सोबत अजून एक एलिमेंट आहे जे त्यांच्यासोबत डान्स करणार आहे. ते काय आहे ते तुम्हाला बघावं लागेल. पण खरंच जे काही आहे ते खूप मस्त आहे. पण आम्हाला आता मालिकेतही बराच गोंधळ पाहायला मिळतोय आणि खूप ट्विस्टही येत आहे. तुम्ही रात्रंदिवस शूटही करताय, पहाटे पहाटे शूट करताय. सो आम्हाला एक थोडंसं ग्लिम्स कळलेत की काय होणार आहे मालिकेत. आता जे सिक्रेट एवढे दिवस लपलेलं होतं ते आता समोर येणार आहे. काय सांगशील त्याबद्दल? हो, म्हणजे ज्याची लोकांनी वाट पाहिली आहे, ज्यासाठी लोक बरेच मेसेजेस करत होते की कधी कळेल की प्रिया तन्वी नाही आहे, कधी कळेल. सो तो क्षण आता आलेला आहे आणि लवकरच कळेल की काय खरं आणि काय खोटं आहे. म्हणजे नागराजने जे कोडं घातलं होतं आम्हाला की तुमचं घर पोखरतंय, ती व्यक्ती कोण आहे ते लवकर सगळ्यांसमोर येणार आहे. पण अर्जुन आणि सायलीचा परफॉर्मन्सही असणार आहे ते हे तू आम्हाला सांगितलं. सो तो परफॉर्मन्स कशा टाईपचा आहे किंवा तू म्हणालास की एक वेगळा एलिमेंट ॲड होणार आहे. सो असं रोमॅन्टिक परफॉर्मन्स आहे और काय आहे? अर्जुन सायली असतील रोमॅन्टिक ॲक्टर्स असेल. एक तर ते भांडतात, नाही तर रोमॅन्टिक असतात. सो ॲक्ट म्हणजे ते रोमॅन्टिकच असेल आणि खूप गोड ॲक्ट आहे. आता रेड कार्पेटवर तू आहेस. जर आता मी तुला विचारलं की एक डिझास्टर फॅशन असा एक प्रकार आहे. सो तो जर तुला अमित सोबत करायचा असेल तर तू काय डिझास्टर करशील त्याच्या? मी ब्रँड अँबॅसेडर आहे डिझास्टर फॅशनचा.
हिला नेहमी सांगावं लागतं अमित आणि अमितचे चॉईसेस म्हणजे मला त्याला सांगावं लागतं, अमित तू ऍक्टर आहे, तू विसरू नकोस तू ऍक्टर आहे. तो काहीतरी भयंकर कॉम्बिनेशन काढतो, मुलाला सुद्धा काहीतरी भयंकर कॉम्बिनेशन घालतो. पिवळा टी शर्ट तर लाल पॅन्ट काही घालेल तो, त्यामुळे तो तसाही हलता चालता डिझास्टर आहे. अमित काय म्हणजे ह्याच्या आधी आता हे वेअर करण्याच्या आधी प्रत्येक वेळेला तुला बायकोचा सल्ला घ्यावाच लागतो, बट ऑब्विस. बट तुझ्या डोक्यात जर असतं तुला काही प्लॅन करायचं असतं तर आज तू काय प्लॅन करून आला असतास वेस्टर्न? वेस्टर्नमध्ये मी प्लॅन केलं असतं. माझ्या घरी एक टी शर्ट आहे, डिझास्टर मध्ये टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आणि खाली एक कोल्हापुरी चप्पल. आणि तू त्याला परमिशन दिली असतीस का? नाही, त्याला मी सांगितलं असतं की मी तुला ओळखत नाही आणि माझ्याबरोबर चालायचं पण नाही अजिबात. घरात यायचं पण नाही परत. विचार कर ती एवढी छान नटून आली तुझी डिझास्टर फॅशन केली असती ती बिचारी कशी वाटली असेल? म्हणून तर नाही केलं ना. आता घरी जायचं परत, जेवायला पण हवंय. जर तुला जर तुझ्या नवऱ्याला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल, अख्खी दुनिया अर्जुनच्या प्रेमात आहे, असा नवरा हवा असं सगळ्यांचं म्हणणं असतं, इतका छान गुड. मला बरेच लोक तुम्ही नवऱ्याला कधी सोडताय असे पण मेसेजेस येतात मला. आम्हाला त्याच्याशी लग्न करायचंय. त्यात माझी आई म्हणते वाचून घेऊन जा 10 दिवस मग कळेल. पण आता तुला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल, आता सगळ्या फिमेल फॅन्स देत असतात किंवा जे त्याचे फॅन्स त्याला देतच असतात, तुला नवऱ्याला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर कशी देशील? पहिले तर दिसायला तो खूपच छानच आहे तो, नो डाऊट. पण मनाने खरंच तो एवढा छानच ना की ॲक्च्युली मी लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आलायस. आज तू खूप छानच दिसतोयस, खूप हँडसम दिसतोयस, पण आज अख्ख्या जगाला कळतंय की एक तुझं काम किती उत्कृष्ट आहे, तू किती मेहनत करतोयस आणि ते बरोबरी प्रत्येक वेळी कळतंय, दिसून येतंय तुझ्या कामामधून. असाच मस्त छान मोठा हो, छान दिसत राहा, वय चेहऱ्यावरती येऊन देऊ नकोस, केस सांभाळून ठेव. तुला माहिती आहे तू टकला झालेला मला आवडणार नाही. ही कॉम्प्लिमेंट देते का धमकी देते सोबत कळत नाहीये रे. 2 मिनिटं कन्फ्युज झालो मी आता. कॉम्प्लिमेंट देता देता का धमकीमध्ये आली. पण छान तिने तुला एक सल्लाही दिलाय आणि कॉम्प्लिमेंटही दिली. आय होप ती तू घेशीलच ॲज अ कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यावीच लागेल. बट ऑब्वियस मी नेहमी म्हणतो माझी बायको फक्त एक साथीदार नाहीये, तर ती प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती माझी सलाहकार सुद्धा आहे. ही माझी प्रत्येक एपिसोड्स बघते आणि कोणत्या एपिसोडमध्ये मी कुठे चुकलो आहे हे मला आधी सांगेल आणि मग हा ते छान केलं, पण इथे माती खाल्लीस तू इथे. हो, म्हणजे घरी रात्री 11 वाजता घरी आल्यावरती नाही जेवत असते आणि फोनवरती एपिसोड सुरू असतो. मग अचानक तो काय काम केलं तू आज, हे असं काम करतात का? म्हणलं थांब चुकलो काय, मला दाखव, मला कळू दे काय ते. माझ्या मते क्रिटिक्स ह्या ज्या गोष्टी असतात त्या जेवढं आपण स्पष्ट सांगू तेवढं सुधारण्याचे चान्सेस जास्त होतात. आणि हिचा सल्ला घेऊन त्यानंतर मी जेव्हा परफॉर्म करतो नेक्स्ट डे जाऊन, तेव्हा तो सीन वल्ला. अर्थात अशीच सोबत राहू दे आणि दरवेळेला आम्हाला छान असे ग्लॅमरस जोडी आम्हाला दिसू दे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू Thank you. सो Thank मच.